नवरात्र उत्सव म्हणजे अधिमाया शक्तीचा जागर आहे, स्त्री शक्तीचा जागर। या 9 दिवसामध्ये आपण देवीच्या 9 रूपाचं पूजन करतो, घटाची स्थापना करतो आणि देवीची मनापासून भक्ती करतो। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नवरात्र कुलाचार कसा करावा, घटाची स्थापना कशी करावी, त्यासाठी शुभ मुहूर्त काय आहे, या सगळ्या प्रश्नाची उत्तर आज या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत। आणि खरी माहिती साध्या पद्धतीने गावरान पद्धतीने आपण घट कसा बसावा। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आताच्या काळामध्ये अनेक कुटुंब विभक्त झाल्यात आणि विभक्त झाल्यामुळं लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की आम्ही 4 जण भाऊ आहे, देव तर मोठ्याकडे, मग आम्ही गड बसवावं कशाला, असे सुद्धा प्रश्न निर्माण होतात। आणि या प्रश्नाचं उत्तर याच व्हिडिओमधून आपल्याला मिळणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की आपण पहा शेवटपर्यंत, कारण आपली कुलदैवत आहे आणि या कुलमातेची सेवा करावी तरी कशी या नवीन पिढीला समजावा म्हणून आम्ही हा व्हिडिओ तयार करत आहोत। त्यासाठी ही माहिती शेवटपर्यंत पहा आणि शेवटी आम्हाला कमेंट, तुमची जी कुलमाता आहे त्या कुलमातेच्या नावानं आम्हाला कमेंट नक्की करा। कुलमातेचा आशीर्वाद तुमच्यावरती सदैव राहणार। तर मित्रांनो, मराठी कथाकथन चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आपलं। हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर मित्रांनो, आश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नवमीपर्यंत साजऱ्या होणाऱ्या देवीच्या उत्सवाला शारदीय नवरात्र उत्सव असं म्हणतात, आपल्या सगळ्यांना माहिती। 9 दिवस हा उत्सव चालतो म्हणून नवरात्र, आणि 10व्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी या उत्सवाची समाप्ती होते, तो विजयी दिवस। हा नवरात्रीचा उत्सव घराघरामध्ये आपण साजरा करतो। तर मित्रांनो, आपल्याला लाभलेल्या कुलदेवतेमधील देवत्व अधिकाधिक प्रभावी होण्यासाठी आणि त्या देवतेने आपल्या घरावर, आपल्या म्हणजे कुटुंबावर असलेली कृपाछत्र अजून अधिक दृढ बळकट करण्यासाठी ही देवीची सेवा आहे। आणि अदृश्य अशा वाईट दुष्ट शक्तीपासून कुलमाता आपले संरक्षण करते, संपूर्ण कुटुंबाचं। आणि हे संरक्षण मिळवण्यासाठी अतिशय मनमोकळ्या हेतून धर्मशास्त्राप्रमाणे देवीचं हे नवरात्रीचं व्रत आपल्याला सांगितले बघा कराय। आणि म्हणूनच देवीचं नवरात्र व्रत जितक्या आवडीनं, भक्तीनं, हौशेनं आणि मनपूर्वक केलं ना आपण, तर तितक्या अधिक प्रमाणात त्या घरामध्ये एकोपा, शांती, सुख, समाधान, आरोग्य नांदत असतो। नवरात्र उत्सव हा देवीचा म्हणजे ह्या शक्तीचा उपासनेचा उत्सव आहे। आणि या उत्सवानिमित्त कुलधर्म कुलाचार हा अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणूनच तो सगळ्यांच्याकडं घराघरामध्ये करणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, आता प्रश्न येतो विभक्त कुटुंबाचा। आता बरेच जणांची कुटुंब ही विभक्त झालेली आणि विभक्त झाल्यामुळे देवही लोकांनी वेगळे केलेत। आपली चूल वेगळी आहे, आपल्या गरजेच्या वस्तू आपण स्वतंत्र केल्या। तर अशा वेळी देवीचा कुलाचार हा मोठ्या भावाकडे आहे असं समजून आपण बघा या गोष्टी करत नाही, गडबड बसवत नाही, तर असं करणं चुकीचं आहे। कारण ज्या घरामध्ये उपजीविकेचे साधन आहे ते वेगळे, म्हणजे चूल वेगळी झाली, त्यावेळी कुलधर्म आणि कुलाचार करणं हे स्वतंत्रच असावं लागतं। म्हणून प्रत्येकानं आपल्या कुलदेवीची उपासना करणं हे अत्यंत जरुरीचं आहे। तर मित्रांनो, या कुलाचाराच्या माध्यमातून आपण राहत असलेल्या वास्तूला आणि वास्तूमधील प्रत्येक सदस्याला, आपल्या मुलाबाळांना त्या ठिकाणी संरक्षण मिळतं। मित्रांनो, अधिमाया शक्तीचं आपल्या सकारात्मक ऊर्जा मिळते आपल्या घरामध्ये। कुलदेवीची सेवा केल्यानं तुमच्या पुढच्या पिढ्यांना सुद्धा संरक्षण मिळतं। कारण मित्रांनो, ज्या वेळेला आपण कुलदेवीची आपल्या घरामध्ये सेवा करतो, आपण घट स्थापना करतो, पूजा अर्चा करतो, त्यावेळेला एक संस्कृती निर्माण होती, विचार निर्माण होते। कारण पुढची पिढी म्हणजे आपली लहान लहान मुलं, नातवंड असो किंवा आपली मुलं असो, आपल्या घरात बसलेली असतात। आपले बाबा काय करतात, आपले आजोबा काय करतात हे पाहत राहतात आणि ही परंपरा जपण्याचं काम पुढं करतात। आपला जसा विश्वास आहे तसाच त्या मुलांचा सुद्धा विश्वास राहतो आणि त्यांना सुद्धा जीवन उत्तम प्रकारे जगण्यासाठी ही मदत होती बघा देवीच्या सेवेतून। तर मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, तुमच्या घरातील देवीचं चैतन्य टिकण्यासाठी देवीची सेवा ही महत्त्वाची आहे। तुमच्या घरातील कुलदेवतेची, कुलदेवीची, आणि ती सेवा म्हणजे नवरात्रामध्ये घटस्थापना अतिशय महत्त्वाची। खंडोबाची चंपाषष्ठी, नवरात्र, अशा प्रकारची मित्रांनो देवीची सेवा करणं महत्त्वाचं आहे। हा कुलाचार आणि या कुलाचाराद्वारे म्हणजे तुम्ही केलेलं भक्तीचं हे कर्म आहे,
हे देवीपर्यंत पोचतं. आणि म्हणूनच आपल्या कुलदेवीच्या कुलाचारामध्ये कधीही खंड पडून द्यायचं नाही. पूजा अर्च्यामध्ये तुमच्या घराची संपूर्ण सुरक्षा तुमच्या घरातील कुलदेवी करते. तुमच्या उंबऱ्याच्या आत नकारात्मक शक्ती सुद्धा येऊन देणार नाही. बघा, कुणी काही करू द्या, तुमची कुलदेवी जर जागृत असेल तर त्या वाईट शक्तीला त्या उंबऱ्यातून हाकलून लावेल बाहेर. एवढी ताकद आहे मित्रांनो. तुम्ही जे कष्ट मेहनत करताय त्या मेहनतीला यश देणारी कुलमाता आहे. म्हणून मित्रांनो, कुलाचार हा महत्वाचा आहे. ज्या ठिकाणी तुमची कुलदेवी मूळ ठिकाणी एकदा तरी जायचं आणि कुलाचार करायचा. साध्या सोप्या पद्धतीनं ओटी नारळ भरायची, बाकी काय नाही बघा. आणि नतमस्तक व्हायचं, माथी कुंकू लावायचं आईचं. तर मित्रांनो, आता पुढच्या आपण पाहणार आहोत की देवीची घटस्थापना करावी तरी कशी बरं. साध्या सोप्या पद्धतीने गावरान पद्धतीने आपण करायची. आपल्या आजी आजोबांनी पंजोबांनी जे आपल्याला पुढं घटस्थापना करताना आपण पाहिलं तशीच करायची. तर मित्रांनो, सोपं आहे. आपल्या शेतातून काळी माती आणायची, शहरात असेल तर तुम्हाला विकत मिळते. एक पत्रवळी आणायची आणि त्या पत्रवळीवरती माती पसरायची. सपाट ढीक करायचा सपाट. आणि प्रथम आपण 7 धान्य घ्यायचं आणि हे 7ही धान्य हळदीच्या पाण्यात बुडवायचं, धान्य भिजवून काढायचं. 7 प्रकारचं धान्य म्हणजे कुठलं बी घ्या, तांदूळ घ्या, गहू घ्या, हरभरा घ्या, मटकी घ्या, तीळ घ्या, उडीद घ्या, नाचणी घ्या, मूग घ्या, 7 प्रकारचं धान्य. आणि हे 7 प्रकारचं धान्य त्या ठिकाणी पेरायचं. जसं शेतात पेरतो ना तसं त्या मातीत कालवायचं आपण पत्रवळीवरती. आणि सोपा मंत्र आहे अगदी. वेदिकाय नमः म्हणायचं. असं म्हणून गंध आणि फुल त्या ठिकाणी वाहायचं, आपण पूजा करायची. आणि याच्यानंतर पहा, ध्यान देऊन ऐका, पर्जन्याय नमः म्हणायचं. पर्जन्य म्हणजे पाऊस. असं म्हणून त्यावर पाणी शिंपडायचं आणि त्यावर कलशामध्ये पाणी ठेवायचं. आपल्या कलश असतोच आपण आणलेला घाटासाठी. आणि त्या ठिकाणी स्थापना करायची. तर काही जण कलशावर नारळ सुद्धा ठेवतात. भागाभागामध्ये वेगळ्या प्रकारे असतं. तुम्ही ठेवला तरी चालतोय तुमच्या भागात असेल. आणि नंतर सगळ्यात महत्वाचं, डाव्या आणि उजव्या बाजूला नंदादीपेची स्थापना करायची, समया मोठ्या. कारण मित्रांनो, शक्तीचं स्वरूप हे तेजोमय आहे. आणि या दिव्याची सुद्धा गंध फुल वाहून तुम्ही पूजा करायची. आणि ही जी नंदादीप आहे तुमची समयी संपूर्ण नवरात्रीमध्ये अखंड तेवत राहणार अशी व्यवस्था करायची. वाती चांगल्या जाड करायच्या. मित्रांनो, समयीतील ज्या वेळेला आपण वात बदलतो त्यावेळेला ती वात विजून द्यायची नाही. आणि म्हणून 2 समय असल्या तर चांगले उत्तम प्रकारे करा. एक विजली तर दुसरी तरी एक देवी पुढे चालू राहते आणि तुमची नंदादीप अखंड राहते. तर मित्रांनो, घटस्थापनेचा जो मुहूर्त आहे तो आपण पाहणार आहोत. अश्विन शुद्ध प्रतिपदा, वार सोमवार येतोय 22 सप्टेंबर 2025. पहाटे सूर्योदयापासून म्हणजेच 6:25 7:56 ही वेळ आहे. आणि याच्यानंतरची वेळ 9:27 ते 10:57 हा शुभ मुहूर्त आहे. दुपारची सुद्धा वेळ आहे ती म्हणजे अभिजात मुहूर्त म्हटलं जातं त्याला, की दुपारी 12:04 ते दुपारी 12:52 हा सुद्धा एक शुभ मुहूर्त आहे घटस्थापनेचा. आणि मित्रांनो, आपल्याला जर वेळ गावला नाही, म्हणजे काही अडचणी असतात माणसाला, या वेळेसही आपल्याला घटस्थापना नाही करता आली, काय कामानिमित्त किंवा काय असेल अडचणी, तर तुम्ही दिवसभरामध्ये कधीही घटस्थापना करा. फक्त इच्छाशक्ती प्रबळ ठेवा आणि डोळ्यासमोर तुमच्या कुलमातेचं चित्र असावं. विश्वासानं कुठल्याही मुहूर्ताची गरज नाही, त्या दिवसात तुम्ही घटस्थापना करू शकता. आता याच्यानंतर विड्याचं जी पान आहे त्या विड्याच्या पानावरती आपण कुंकवानं स्वस्तिक काढायचं आणि त्यावर आपला देवीचा टाक ठेवायचा. म्हणजे तुमची जी देवी कुलमाता त्या देवीचा. आणि तो टाक न हलवता संपूर्ण नवरात्रात 9 दिवस सकाळ संध्याकाळ आपण मनापासून पूजा करायची. सकाळ संध्याकाळ देवीची आरती करायची, देवीचं स्तोत्र पठण काय जे येते ते म्हणायचं. आणि सगळ्यात आपला कुठलाही मंत्र जर येत नसेल आपल्याला तर फक्त एक मंत्र म्हणायचा. ध्यान देऊन ऐका. ओम कुलस्वामिनी देवी नमः, ओम कुलस्वामिनी देवी नमः असं मनापासून आपण म्हणायचं. जी कुलस्वामिनी तुमची त्या देवीचं नामस्मरण, डोळं झाकायचं, चित्र डोळ्यासमोर हृदयामध्ये चित्र तयार झालं पाहिजे की देवीलाही त्या ठिकाणी यावं लागेल. अशी तुम्ही भक्ती मनापासून नामस्मरण करायचं. यावंच लागतं देवीला त्या ठिकाणी. कारण मित्रांनो, देवीलाही भक्ताशिवाय करमत नाही आणि भक्तालाही देवीशिवाय करमत नाही. असं हे दृढ नातं असतं भक्ताचं आणि देवीचं किंवा देवाचं. अनेक ज्वलंत उदाहरण आपण पाहिल्या. तर मित्रांनो,
हा 9 दिवसाचा काळ हा स्त्री शक्तीचा जागर आहे, अधिमाया शक्तीचा, संपूर्ण ब्रह्मांडाची मालकीण आहे. सगळ्या जीवांना निर्माण करणारी, हे देवांना निर्माण करणारी, हे अन्न जे निर्माण होतं ना सगळं निर्माण करणारी ही माता आहे. त्यामुळे ह्या मातेचा जर आशीर्वाद असेल जीवनामध्ये, हे जीवन आहे सगळं सुंदररित्या पार होतं आपली नौका संसारात. आणि घाटाला ज्या 9 माळा आहेत त्या फुलांचे आपण घालतो वेगवेगळ्या. आता ज्या ज्या गावाला वेगवेगळ्या प्रथा असतात. आमच्या गावाला तरवाड्याच्या झाडाच्या फुलाची घालतात पिवळ्या 9 दिवस. तुमच्याकडे असेल तशी तुम्ही घालायची माळ मनापासून. बघा मनापासून जर भक्ती केली तर काही नाही बघा, देवी प्रसन्न होती साध्या सोप्या पद्धतीने. कुठल्याही धनाची कशाची गरज नाही बघा देवाला, कारण निर्माण करणार ती देवी. फक्त ती म्हणती माझं नामस्मरण घे मनापासून विश्वासानं. असा हा नवरात्राचा काळ म्हणजे आदिमाया शक्तीचा जागर आहे मित्रांनो. आपल्या घराघरामध्ये कुलाचार नक्की करा. आणि ज्या ठिकाणी तुमची देवी, आमची काळूबाई, आमचा जेजुरीचा खंडेराय आहे मी तिथलाच आहे, तर तुम्ही सुद्धा मूळ ठिकाणी एकदा तरी जायचं. काय सारखं देवी म्हणत नाही आणि देवी म्हणत नाही, वर्षातून एकदा तरी जायचं आणि त्या ठिकाणी आपल्या देवाचा, आपल्या देवीचा कुलाचार करायचा. देवी इथं ओटी भरायची, नारळ, बाकी काही लागत नाही बघा. आणि विश्वासानं हा नवरात्र उत्सव अगदी आनंदानं साजरा करा. आणि माथे आपल्या कुलमातीचं कुंकू लावा. या महाराष्ट्राच्या काय जगाच्या कानाकोपऱ्यात जरी तुम्ही कुठं गेला तरी ही कुलमाता तुमचं रक्षण करील. येणारं संकट त्या ठिकाणी थोपवून ठेवील. आणि तुम्ही जी कष्ट मेहनत करताय त्या कष्ट मेहनतीला यश देणारी ही माता आहे तुमची कुलमाता. विश्वास ठेवा आणि नवीन पिढीसाठी भक्तीचा आदर्श नक्की ठेवा. आणि आम्हाला कमेंट मित्रांनो, जी तुमची कुलमाता आहे त्या कुलमातेच्या नावानं आम्हाला कमेंट जरूर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.